मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। राज्य सरकारने बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा करण्याची घोषणा केली होती। सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 4,500 रुपये नेमके कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। मागील साधारणतः 5 ते 10 दिवस झालं असं सांगण्यात येत होतं की आता बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार, परंतु हे 4,500 रुपये नेमके कधी जमा होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्यातच आता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता लाडक्या बहिणींना 4,500 रुपये कधी मिळणार, शेवटची तारीख आली, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता बहिणींना खुश करण्याचा देखील प्रयत्न केला जात असून आता बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपयापर्यंत रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होणार आहेत, काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये अशा पद्धतीने आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये आणि कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर हे पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील आता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे। जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे देखील नेमके कधी जमा होणार याबद्दलची देखील सर्व काही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। लाडक्या बहिणी ज्या बातमीची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत होत्या, अखेरकार ती बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बातमी देण्यामध्ये आली असून आता बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। सरकारच्या माध्यमातून बहिणींची प्रतीक्षा संपवण्यामध्ये आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येईल। मेसेज आल्याच्या नंतर तुम्ही लगेच बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। आता स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींना 4,500 रुपये कधी मिळणार, शेवटी तारीख आलीच, या दिवशी बँक खाते होणार फुल, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता कशा पद्धतीने पैसे जमा होणार, कोणकोणत्या हप्त्याचे पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती किती रुपये जमा होणार, तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आहे। सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता बहिणींच्या खात्यावरती एकूण 4,500 रुपयापर्यंत रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये थेट बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असतात। या योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-KYC प्रक्रियेमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे हप्ते थकले होते। यामुळे अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली होती। आता बहिणी सरकारवरती नाराज झाल्या होत्या आणि बहिणींची नाराजी ही सरकारला परवडणारी नव्हती, त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून बहिणींची नाराजी दूर करण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे। लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचं देखील बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास उशीर होत असल्यामुळे
असल्यामुळे लाडक्या बहिणींनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती, तर काही ठिकाणी बहिणींनी आंदोलनं देखील या ठिकाणी केली होती. आता हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महिला व बालविकास विभागाने या समस्येची दखल घेतली असून आता ई-केवायसी पूर्ण न झालेल्या किंवा त्रुटी असलेल्या अर्जांची फेर पडताळणी सुरू केली आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यामध्ये आले असल्याचं देखील बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचा थकीत हप्ता एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला असून आता या निर्णयानुसार अनेक बहिणींच्या खात्यावरती एकदम 4,500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा होणार, तर बघा, पात्र असून सुद्धा ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही, तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सर्व हप्ते म्हणजेच की 18 हप्ते जमा झाले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा केले जाणार, हे लक्षात घेणं देखील आवश्यक आहे. आता ज्या महिलांना यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळाले नाहीत, तर त्यांना 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये मिळतील, हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. आणि ज्या लाडक्या बहिणींना आधीचे सर्व हप्ते मिळाले असतील, तर अशा बहिणींना फक्त जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजेच की 1,500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले होते, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींची पडताळणी आता करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोबतच आता सरकारने ई-केवायसी करण्याची वेबसाईट, ई-केवायसी करण्याची लिंक ही पुन्हा सुरू केली असल्यामुळे आता बहिणींना पुन्हा ई-केवायसी करता येणार आहे. ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल, तर अशा बहिणींनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारच्या माध्यमातून आता ई-केवायसीची लिंक ही पुन्हा सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे ज्या बहिणींची ई-केवायसी झाले नसेल, तर अशा बहिणींनी तात्काळ ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता ही जी माहिती समोर आली आहे, ही माहिती महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. ई-केवायसी आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हे पैसे आता जमा होतील. योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती देखील ही माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून 3 हप्त्यांचे 4,500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे. आता हे जे 4,500 रुपये आहेत, हे कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, तर अशा बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने 4,500 रुपये जमा होणार. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत, आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले आहेत, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार, हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. परंतु बघा, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींनी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळेच बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता. ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारने आता ई-केवायसी करण्याची लिंक पुन्हा सुरू केली असल्यामुळे तुम्ही पुन्हा ई-केवायसी करू शकता. जर तुम्ही म्हणजेच की सुरुवातीला ई-केवायसी केली असेल, परंतु ई-केवायसी करताना तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील आणि तुमचा हप्ता जर बंद झाला असेल, तर सरकारने ई-केवायसी मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा लाडक्या बहिणींना संधी दिली आहे. आणि त्यानुसार सरकारने आता 31 मार्चपर्यंत ई-केवायसी मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी संधी दिली आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही या ठिकाणी म्हणजेच की ई-केवायसी मधील ज्या काही चुका असतील त्या तुम्ही दुरुस्त करू शकता. सरकारने ई-केवायसी करण्याची लिंक पुन्हा सुरू केली आहे. आता ज्या बहिणींचे हप्ते बंद झाले आहेत, तर अशा बहिणींनी ई-केवायसी पूर्ण करावी. आणि ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती रखडलेले हप्ते म्हणजेच की नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता आणि सध्याचा जानेवारी महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने सर्व हप्ते एकत्र जमा केले जातील. त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची
काहीच गरज नाही. तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि हे पैसे नेमके कधी जमा होणार हे देखील आता सांगण्यामध्ये आलं आहे. या ठिकाणी बघू शकता, आता ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC पूर्ण नसेल तर अशा बहिणींनी ई-KYC करावी. ई-KYC केल्यानंतर तुमची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर लगेच तुमच्या खात्यावरती सर्व हप्त्यांचे पैसे जमा केले जातील. म्हणजेच की जे हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले नसतील तर रखडलेले सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होतील. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, आता सर्वात आधी आपण हे पाहण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत, आतापर्यंत एकूण 18 हप्ते जमा झाले आहेत, तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाणार. म्हणजेच की जर म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत एकूण 18 हप्ते जमा झाले आहेत, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता फक्त जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार. हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. आणि त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींना काय करायचं आहे, तर अशा बहिणींनी ई-KYC पूर्ण करायची आहे. म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला होता, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबरचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींनी ई-KYC पूर्ण करायची आहे. आणि ई-KYC करण्यासाठी सरकारने ई-KYC करण्याची लिंक पुन्हा सुरू केली आहे. जर तुम्हाला मोबाईलमध्ये ई-KYC करता येत नसेल तर तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन आपले सेवा केंद्रावरती जाऊन ई-KYC करू शकता. आणि ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले असतील, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा 18वा हप्ता जमा झाला नसेल, तर अशा बहिणींनी ई-KYC केल्यानंतर मागील सर्व हप्ते आणि सध्याचे हप्ते हे एकत्र जमा होतील. त्यामुळे ज्या बहिणींच्या खात्यावरती हप्ते जमा होणे बंद झाले होते, तर अशा बहिणींनी ई-KYC करावी. ई-KYC केल्यानंतर पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आता कोणत्या बहिणींनी ई-KYC करावी, तर ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले होते, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही, तर अशा बहिणींनी ई-KYC करावी. ई-KYC केल्यानंतर खात्यावरती पैसे जमा होतील. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले आहेत, आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले आहेत, तर अशा बहिणींना ई-KYC करण्याची पुन्हा गरज नाही. आता तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचे पैसे हे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता पैसे जमा होणार, रखडलेले देखील हप्ते जमा होणार. लाडक्या बहिणींनी ई-KYC केले पाहिजे, याबद्दलची सर्व काही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु आता हे जे हप्ते आहेत, हे जे पैसे आहेत, हे नेमके कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, फेब्रुवारी महिन्यामध्येच हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजेच की याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्व रखडलेले हप्ते आणि सध्याचा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच की कोणते हप्ते, तर रखडलेला 17वा आणि 18वा हप्ता आणि सध्याचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता. अशा पद्धतीने या तिन्ही हप्त्यांचे पैसे याच महिन्यामध्ये जमा होणार आहेत. ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशा पद्धतीने 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा होतील. ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत, तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होतील. आणि हे पैसे कधी जमा होणार, तर याच फेब्रुवारी महिन्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. साधारणतः 20 फेब्रुवारीपर्यंत हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे. सरकारने अधिकृतपणे हप्ता कधी मिळणार याची घोषणा केली नसली तरी सरकारने सर्व हप्ते म्हणजेच की 3 हप्त्यांचे 4,500 रुपये देण्याची घोषणा केली आहे. आता सरकारने अधिकृतपणे घोषणा केली असल्यामुळे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि पैसे कधी जमा होणार, तर साधारणतः 20 फेब्रुवारीपर्यंत पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बातमी ऐकलीच असेल की त्यामध्ये देखील असं सांगण्यामध्ये आलं आहे की बहिणींच्या खात्यावरती आता 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार. थकीत असलेल्या 3 हप्त्यांचे पैसे आता बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या बहिणींच्या खात्यावरती
नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा झाले नव्हते, तर अशा बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी अशा पद्धतीने पैसे जमा होणार. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले होते, तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार. आणि हे पैसे याच फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार असल्यामुळे नक्कीच आता बहिणींना दिलासा मिळू शकतो. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तुमचा जर काही प्रश्न असेल, तुमची जर काही समस्या असेल, तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.